लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोक परिषद न्यूज। काय मॅडम, तुम्ही आज एनसीओने अर्ज दाखल केलेला आहे, नेमका अर्ज कशासाठी होता आणि कोणाच्या विरुद्ध अर्ज दाखल केला तुम्ही? सर, माझं नाव मंगल अशोक सोळशे आहे। मी महिलांचा गट 15 गटांचा गट बनवलेला आहे। पण मला असं वाटलं नव्हतं हे लोक फसवणूक करते, पण खूप यांना काळा बाजार केलेला आहे। लाखो लोकांना फसवणूक केलेला आहे यानं। बरेच महिलांचा माझ्याकडे पण त्यांचं बोलणं आलं की यांना फसवणूक केली। मग माझं म्हणणं आलं की आम्ही 1 लाखाचा चेक देऊ तुम्हाला। त्यांना काही 1 लाखाचा चेक दिला नाही, एक 500 रुपयाची किट देतात आणि आम्हाला हाकलून देतात। कोणतं फाउंडेशन आहे ज्याच्या विरोधात तुम्ही तक्रार संघर्ष दिली आहे? भालेराव फाउंडेशन चॅरिटेबल। नेमकं काय आहे ते फाउंडेशनचं काम काय? फाउंडेशनचं असं आहे, आम्ही तुम्हाला अन्य किट देऊ, मुलासाठी शिक्षणाला पैसे देऊ असं बोलतात सर। आतापर्यंत किती महिलांना त्यांनी पैसे दिले आणि किती महिलांकडून त्यांनी पैसे घेतले? त्यांना लाखो शेकड्यानं महिलांना फसवलं असेल सर। आणि किती पैसे घेतात ते आपल्याकडून प्रत्येक महिलाकडून असं बोलत्या की आज तुम्ही आम्हाला 10,000 रुपये अकाउंटला मारा किंवा 5 मारा, आणि तिथं मीटिंगमध्ये आल्यावर आम्हाला सांगतात तिथं 20-30 हजार रुपये असल्याशिवाय तुम्हाला आम्ही किट देऊ शकत नाही। तुम्ही कोणत्या अकाउंटला पैसे मारता? मी त्या रोहित सरच्या, भारती मॅडमच्या, आणि कॅश पैसे घेतात भारती मॅडम, राधिका मॅडम। आणि हे जे चॅरिटेबल आहे, हे जे संघर्ष फाउंडेशन आहे, याचं एक संस्थेचं अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्येच पैसे मारावे लागतात। पण हे तुम्ही प्रायव्हेट अकाउंटला कसं काय मारतात? तर त्यांचं म्हणणं असं असतं, त्यांना आम्हाला सांगितलं राहतं या सरांच्या अकाउंटला मारा, या सरांच्या अकाउंटला मारा, असं ते आपल्याला बोलते सर। म्हणजे प्रायव्हेट अकाउंटला तुम्ही पैसे मारता का? हो सर, हो। संघटनेच्या अकाउंटला पैसे मारत नाही का? संघटच्या अकाउंटला पण घेतात सर, पण कॅश घेतात, पेपर खाली घ्या। कॅश घेतात। किती महिलांची, तरी पण आमची 200 महिलांची फसवणूक व्हायली, म्हणजे मुलांचे 70 मुलांची आणि 150 मुलांची फसवणूक झाली। मुलांचे वय काय? मुलांचं असं बोलते सर, ते आपल्याला पहिलं सांगते 11वी 12वी नंतर बोलते ते आपले 5वीचे बी चालन, पहिलीचे पण चालन, त्यांची आई पण आणा। तुम्ही कसं काय पेमेंट घेतलाय लोकांकडून? मी पेमेंट माझं पेमेंट तर घेतलंच नाही सर मी आज। नाही, तुम्ही रोज तिथं कामाला होत्या का तुम्ही? हो, कामाला होते सर। मला 10,000 रुपये महिन्यात देण्यात आला होता, पण तरी पण माझे 5 महिने झाले, मला जे काही पैसे त्यांना दिले नाही। काय असणार तुमची पुढची भूमिका जर तुम्हाला न्याय मिळाला नाही, इतक्या महिलांना जर न्याय मिळाला नाही, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? माझी एवढीच भूमिका आहे सर, गरजू महिला असतात आणि ते माझ्या घराकडे येतात, मला तोडफोड करतात, मारजी करतात। त्यांचं एकच म्हणणं असतं, कोणी सोनं नाणं मोडून, कोणी कामाला जाऊन, कष्टाचा पैसा असतो मुलांचा त्यांचा, तर ते घरच्याला बोलून सनी असं आपल्याला अन्न किट भेटते, चांगली सवलत आहे, आपण लग्नाला पैसे भेटणार आहे असं ते बोलून सनी घरच्याकडून पैसे घेऊन आणि माझ्याकडे देतात सर 3,000 रुपये, आणि त्यांना मीटिंग पण दाखवते, त्यांना फक्त अन्न किट देण्यात आली सर। तुम्हाला काय आमिष दाखवलं त्यांनी, काय देणार आहे? आम्हीच दाखवलं सर, तुम्हाला 1 लाखाचा चेक देऊ 10 जणीमध्ये, आणि तुम्ही 10 जणीमध्ये लेडीजला सांगायचं काहीतरी उद्योग चालू करा म्हणून। तुमची कशी भेट झाली यांची? मला हाफिज सांगितलं सर, एक महिला नाशिक चालता रिक्षात सांगितलं होतं, तिचं नाव पण मला माहीत नाही आहे, पण ती म्हणे असा सर संघर्षचा गट निघलेला आहे, संघर्ष भालेराव चॅरिटेबल फाउंडेशन। ते संघर्ष भालेराव सोबत तुमची मीटिंग झाल्या का? हो सर। काय म्हणाले ते? मीटिंग झाली, मॅडम तुम्ही 7लाच यायला पाहिजे, पण मी म्हणलं सर महिलांचं आवडतं आहे, मी तुमच्याकडे येणार 11-10 वाजता येते सर, तुमचं स्वागत होईल, तुम्हाला आम्ही 1 लाख रुपये देऊ, महिलांना तुम्ही सांगायचं आणि 10 गटांनी करायचे, तुम्ही 100 गट आणायचे असं ते मला बोलते। तुम्हाला धमक्या वगैरे काही आल्या? हां, धमक्या देते सर। मी त्यांना सांगितलं आम्हाला किट नाही भेटली या गटाला, तर ते डायरेक्ट काळ्या कपड्यामध्ये दंडे असते त्यांच्याजवळ, ते डायरेक्ट मला सांगते की जाती का नाही इथून, तुझे देऊ पुढ्या महिन्यात देऊ आपण असं बोलते। नाही, आता तुम्ही पैशाचं तुमचं प्रकरण पोलीस स्टेशनला आला, हो। तुम्हाला काही धोका वगैरे आहे का जीवाला? धोका आहे सर, मला फक्त संघर्ष भालेरावचा धोका आहे, त्यांचे जे कस्टमर आहे त्यांचे धोका आहे, ते जिवंत मारायची धमकी दिलेली मला। कोणाला? मला सर। कोणी दिली धमकी? हे आपल्या रोहित सरनं, भारती मॅडमनं आणि संघर्ष भालेरावनं। तुम्ही पोलिसात तक्रार दिली का? हो सर। तुमचं नाव? माझं नाव मंगल अशोक सोळशे।